नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। तर सर्वांना गणेश उत्सवाच्या आणि गौरी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। खूपच लेट झालं आहे मला सर्वांना शुभेच्छा द्यायला, कारण की आमचा सीझनही चालू होता गणपतीचा आणि मी नंतर आजारी पडले, तर मला व्हिडिओ बनवता नाही आला। बट आज गौरी आहेत, म्हणजेच महालक्ष्मी बसले आहेत, तर त्यामुळे मी आज एक माझा हेवी लुक तुमच्याबरोबर शेअर करते। तर पाहूया तो कसा होतो। आता तर मी काही लावलं नाही माझ्या फेसला, तर लेट्स सी हाउ इट टर्न्स। ओके, तर हा डर्माचा सिरम आहे। फर्स्ट पहिले स्किन केअर करून घेऊया, म्हणजे बेस क्लिअर राहील। आणि सेटाफिलचं मॉइश्चरायझर, त्यानंतर ही अल्ट्राशीची सनस्क्रीन। डोंट स्किप सनस्क्रीन अदरवाइज। हे तर माझं स्किन केअर तर झालं आहे। त्यानंतर मी प्रायमरसाठी यूज करते हो शिट, सिरियसली हे मी कालच ऑर्डर केलेलं यार। ओ नो। ओके, तर प्रायमर तर आता दाखवायला नाही आहे, कारण की बॉटल फुटली आहे। हा एक बॉक्सच राहिला आहे माझ्याकडे यार, हा वाईट डाऊन। ओके, तर त्याचा रिव्ह्यूसाठी मी दाखवते की त्याच्यामध्ये शाईन आहे, ग्लो आहे, ग्लिटरी। जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला असं यूज करायचं असेल तर नॉर्मल प्रायमरमध्ये तुम्ही हायलायटर पण मिक्स करू शकता, अदरवाईज लिक्विड हायलायटर, पावडर हायलायटर मिक्स करून पण लावू शकता। बट हा बेस्ट आहे एकदम, म्हणजे लिटरली हेवी मेकअपसाठी एकदम छान आहे। थोडंसं ग्लिटरी आणि शाईन येते तुमच्या मेकअपसाठी, तर एकदम बेस्ट आहे। माझा नवीनच होता, मी एकदाच यूज केलेला, म्हणजे ज्या दिवशी आणलेला त्याच दिवशी यूज केलेला आणि आज तो फुटला। ओके, तर पुढच्या स्टेपकडे वळू। ओके, सो नेक्स्ट आय यूज द कन्सिलर फॉर हायलाइटिंग माय आय शॅडो। जस्ट नॉर्मल लावून टॅप करून। गोल्डन ब्लॅक लुकसाठी मी हा एक ब्राऊन आय शॅडो चूज करते। आणि या ब्रशने, फ्लॅट ब्रशने एक गोल्डन आय शॅडो घेऊन तो इथे अप्लाय करते। मीचं फाउंडेशन आहे, शेड 128। Just tap on your face and blend it with a blender or makeup brush, whatever. Concealer, and set your makeup with the powder। आणि लॅक्मीची पावडर आहे जी फुटली आहे, आज नाही खूप दिवस झाले फुटली आहे। त्याने तुमचा मेकअप सेट करा। लॅक्मी 925 ची जी पावडर आहे ना, ती आहे। थोडा हेवी असेल हा मेकअप आजचा। सो ब्लशमध्ये मी यूज करते पॅलेडियोचा, जो मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेला। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जेव्हा पण मेकअप करता तेव्हा नेहमी शर्ट घाला, बिकॉज इट विल इझी टू रिमूव्ह लाईक दिस, की तुमचा त्याने मेकअप पण खराब नाही होणार आणि जर तुम्ही हेअरस्टाईल केली असेल तर तीसुद्धा तुमची खराब नाही होणार। मी तर ऑलवेज प्रेफर करते, कारण की आपण मेकअप नंतरच साडी, लेहंगा काही असो ते वेअर करतो, आणि जर टॉप वगैरे घातला तर तो वरतून काढतो, तर त्याने मेकअप खराब होतो किंवा हेअरस्टाईल खराब होते। तर तुम्ही नेहमी शर्ट यूज करा, म्हणजे तो इझी असेल तुमच्यासाठी। हेच हायलायटर घेऊन तुम्ही थोडंसं तुमच्या आय कॉर्नरवर लावा, म्हणजे तुमचे ते पॉईंट्स हायलाईट होतील। हे बघा, कलर बायची ही ग्रीन काजल लायनर पेन्सिल आहे, म्हणजे याचं लायनर आणि काजल दोन्ही यूज करू शकतो आपण। तर ही मी
खाली लावते. ओके ओके. लायनरसाठी लॅक्मीचं लायनर आहे जे खूप स्वस्त आणि छान आहे. आता मस्कारा लावूया. पेनिंग मस्कारा. सो लिपस्टिकसाठी आय चूज 2 शेड्स आणि याच्यामध्ये मिक्स करून मी लावते. एक मेबलिनचा आहे आणि एक इनसाइडचा आहे. लेट्स सी. मेकअप सेट करण्यासाठी कलर बारचा सेटिंग स्प्रे. ओके सो आय एम डन. लेट्स शो यू. ओके तर आता मी चेंज करून येते फटाफट. ओके तर मी ऑलमोस्ट रेडी आहे आणि मी माझे इयरिंग्स घेतले. तेच बघूया काय करू. Let's try. Okay, so this is my final look. धीरज आलाय वाटतं, बघूया. Okay, so let's ready. छान वाटली आहे. मस्त वाटते. अजून काहीतरी कॉम्प्लिमेंट देणार आहेस का? नाही बस झाली. स्वर्ग हा नवा केस आली मध्ये तुझी. चले हम चले. आम्ही मामाच्या गावी चाललोय. मामाच्या गावी नाही, मामाच्या घरी चाललोय. कपडे एकदम लास्टला. तुम्ही यात समोर कशी दिसते. कातोडी कातोडी. गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि